26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास मोरे हॉस्पिटल पाठीमागील मैदान मोठा खांदा कामोठे तालुका पनवेल नवी मुंबई येथून अंदाजे 7 वर्ष वयाचे एका बालकाचे काही अज्ञात इसमांनी अज्ञात कारणाकरिता फूस लावून पळवून नेल्याबाबत बालकाच्या आईने दिलेल्या फर्यादेवरून कामोठे पोलीस स्टेशन नवी मुंबई येथे BNS कलम 137 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने नमूद बालकाचा शोध होण्याकरिता नवी मुंबई पोलिसांतर्फे सर्व महाराष्ट्रातील पोलीस नियंत्रणा कक्षांना कळविण्यात आले होते। नमूद अपहृत बालक यास घेऊन अपहरणकर्ते हे अहिल्यानगर जिल्ह्यात येण्याची दाट शक्यता असल्याबाबत मान्य पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना मान्य उपपोलीस आयुक्त रश्मी नांदेडकर पनवेल नवी मुंबई यांनी कळवले होते। त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात अपहृत बालकाचा व अपहरणकर्ते यांचा शोध घेण्याबाबत मान्य पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी सर्व पोलीस ठाण्यात तसेच स्थानिक गुन्हे शाखेस आदेशित केले होते। तांत्रिक माहितीच्या आधारे नमूद अपहरणकर्ते हे संगमनेर रोडने नेवाशाच्या दिशेने जात असल्याबाबत माहिती प्राप्त झाली। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनकडील पोसई रोशन निकम पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात रामेश्वर तारडे अजित पठारे यांच्या संयुक्त पथकाने नाकाबंदी तसेच पाठलाग करून नमूद अपहरणकर्ते हे अपहृत बालकास घेऊन जात असलेली एर्टिगा गाडी ही टाकळीभान तालुका श्रीरामपूर येथे अडवून त्यातील अपहृत बालकाची सुखरूप सुटका केली। तसेच नमूद बालकास फूस लावून घेऊन जात असलेले इसम विलास रामू इंगळे अक्षय आबासाहेब म्हस्के बाबासाहेब चिनप्पा पोळमाळी कैलास रामू इंगळे प्रसाद गंगाधर कुटे सर्व राहणार कुकाणा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेऊन त्यांना नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। अपहृत बालकाचे अपहरण झाल्यानंतर 8 तासाच्या आत त्याची सुखरूप सुटका करण्यात अहिल्यानगर पोलिसांना यश आले आहे। सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुंबुर्णे साहेब, मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर डॉक्टर बसमराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश शाहीर, पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात, रामेश्वर तारडे, अजित पठारे तसेच स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे, पोना दर्दले, पोलीस कॉन्स्टेबल शिरसाट ससाणे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूरचे पोना सचिन धनाड, पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर वेताळ यांनी केली आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर अभंग। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।